Block syringes may not fit that well on this. You require the traditional syringes for that. How do we check? Basically, okay. What is this? This is called Bush test. SMS Productions निर्मित जर्नी. नमस्कार, माझं नाव डॉक्टर वैभवी उपाध्ये. मी एक ॲनेस्थेसिओलॉजिस्ट आहे आणि करंटली सिम्युलेशन सेंटर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल लीड म्हणून काम करते. आय थिंक ॲज अ चाइल्ड ओनली आय फेल्ट लाईक बिकमिंग अ डॉक्टर आणि द रिझन वॉज व्हेरी स्पेसिफिक. म्हणजे इट इज क्वाईट फनी, कारण मी लहान होते, माझे सगळे नातेवाईक, फ्रेंड्स, फॅमिली ते म्हणायचे की हिला बघितलं का खूप बरं वाटतं, तू डॉक्टरच हो, म्हणजे काय तुला औषध द्यायची गरज नाही कोणाला. असं म्हटलं का मला ते मी ऐकायचं आणि म्हणायचे अच्छा, म्हणजे लोकांना बरं वाटतं मला बघून किंवा भेटून आणि डॉक्टर पण तेच करतात, असं म्हणून मी विचार केला की चला आपण पण डॉक्टर हो. सो ॲट अ व्हेरी यंग एज, म्हणजे 5 वर्षाची असल्यापासून ते कॉलेजमध्ये जाईपर्यंत आय हॅड वन एम इन माय लाईफ की आपण डॉक्टर व्हायचं. फ्रँकली 12वी झाली, मार्क चांगले मिळाले आणि त्यावेळेला सगळे फॉर्म्स भरायची वेळ आली की PCM भरायचं, सायन्सचा फॉर्म भरायचा आणि मी घरी क्लिअरली सांगितलं होतं माझ्या आईवडिलांना की मी फक्त सायन्सचे फॉर्म भरणार. तर ते जरा घाबरले. ते म्हणाले अगं तू भर सायन्सचे फॉर्म, पण तुला जर असं नाही मिळालं तिथे सायन्सच्या ब्रँचमध्ये तर मॅथ्सच्या साईडचे पण फॉर्म भरून ठेव तू. आणि आय सेड अ कम्प्लीट नो. आय सेड नाही, मी सायन्ससाठी बनलेली आहे, मला आवडतं आणि दॅट इज वॉट माय एम इज. कदाचित लाईफ पर्पजची क्लॅरिटी तेव्हा होती असं मी म्हणू शकते. फॉर्च्युनेटली मिळाली ॲडमिशन आणि आय कुड कम्प्लीट माय एंटायर MBBS कोर्स विथ अ लॉट ऑफ एफर्ट टू. म्हणजे मी मुंबईत बॉर्न ब्रॉटअप आहे आणि मला कॉलेज होतं नवी मुंबई, बेलापूर, आणि ते पूर्ण डिस्टन्स मी ऑलमोस्ट 5 वर्ष ट्रॅव्हल करायचे एव्हरी डे, सकाळी आणि संध्याकाळी. टोटल ऑफ 3 आवर्स मला लागायचे. पण घरी आल्यावरती एक अर्ध्या तासाची झोप आणि परत पुस्तक घेऊन अभ्यास करायचा, याची एक जिद्द होती, अभ्यासाची आवड होती जी अजूनही आहे. आणि फ्रँकली आत्ता बिकॉज इन द सिम्युलेशन सेंटर ट्रेनिंग सेंटर असल्यामुळे मला शिकवायला लागतं डॉक्टर्सना, नर्सेसना, आणि ते शिकवताना माझं नॉलेज अपडेटेड ठेवणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ती अभ्यासाची सवय आणि आवड आय थिंक इज हेल्पिंग मी टू इम्प्रूव्ह मायसेल्फ सो दॅट मी इतरांना शिकवू शकते. सो हा प्रवास प्रिटी मच यू कॅन से फोकस्ड होता, आधी लहानपणापासून तो आत्ता. आणि तो एक आनंद जो मिळतो एंड ऑफ द डे टू ट्रीट पेशंट्स ऑर इवन नाव टू टीच द स्टुडंट्स इज समथिंग दॅट रात्री झोप चांगली लागते. मी एवढंच म्हणू शकते की मला रात्री असं वाटतं मी ज्याच्यासाठी बनले ते मी करते. फिजिओलॉजिस्ट म्हणून ऑलमोस्ट 18 इयर्स माझी प्रॅक्टिस झाली आणि मी अगदी हाडाची ॲनेस्थेटिस्ट आहे. म्हणजे अगदी जेनेटिकली मी बहुतेक तशी वायर्ड आहे असं म्हणू शकतो. आफ्टर 18 इयर्स मला असं एक एक्सपिरियन्स आला की मी हाँगकाँगला होते काही वर्ष. तिथे सिम्युलेशन सेंटर होतं. दिस वॉज ऑलमोस्ट 12-13 वर्ष आधी. आणि ते सेंटर इतकं सुंदर त्यांनी बांधलं होतं जिथे सगळे स्टुडंट्स नियमित जायचे आणि तिथे शिकायचे. असेच मॅनिकिन्स होते, त्याला आम्ही सिम्युलेटर्स म्हणतो, आणि तिथे जाऊन ते शिकून मग हॉस्पिटलमध्ये जायचं. सो हा कॉन्सेप्ट मला खूप आवडला आणि आय फेल्ट अरे हे खूप छान आहे. पण त्यावेळेला आय वॉज फुल टाईम ॲनेस्थेसिया माझं प्रॅक्टिस सुरू होती आणि त्यावेळेला मी पॅरलली सिम्युलेशनचा वापर करून माझ्या स्टुडंट्सना शिकवायचे आणि आय कुड सी अ व्हेरी गुड बेनिफिट. म्हणजे इतका की मुलं आणखी चांगल्या तऱ्हेने शिकायला लागली, चांगल्या तऱ्हेने काम करू लागली. आणि त्यावेळेला मला जाणवलं की अरे ही मेथड खूप चांगली आहे सिम्युलेशनची, आणि जेव्हा मी इंडियात परत जाईन ना तर मी नक्की ही मेथड सुरू करणार आणि लोकांना ते दाखवीन की हे असं असं करू शकतो आपण. सो जेव्हा मी इंडियात आले त्यावेळेला सिम्युलेशनचं खूप असं अजून सुरुवात झाली नव्हती सिम्युलेशनची. सो मलाही असं वाटलं ओके अजून एवढ्यात सुरुवात नाही आहे. आणि विदिन 2 इयर्स ती सुरुवात झाली आणि ते मला ऐकवायला यायला लागलं की अरे वा इथे सिम्युलेशन सेंटर बांधलं आहे,
इथे सिम्युलेशनचा एक कॉन्सेप्ट हळूहळू लोक बोलायला लागले. आय सेड येस, दिस इज द स्टार्ट आय वॉज लुकिंग फॉर, की आत्ता लोकांना वाटतं आहे की हे सुरू करावं. पण ते कसं करावं कोणाला माहीत नव्हतं. त्यांना फक्त माहिती होतं की असा काही वर्ड असतो, पण एक्झॅक्टली काय करायला लागतं हे कोणालाच माहीत नव्हतं. आणि त्यावेळेला मी म्हटलं येस, मला माहिती आहे. हे जे ट्रेनिंग सेंटर तुम्ही पाहताय आणि आपण ते सगळे ट्रेनिंग्स घेतो आहे, याला आपण सिम्युलेशन सेंटर असं म्हणतो. सिम्युलेशन ह्याचा वर्ड अर्थ लिटरल मीनिंग म्हणजे की जे खरं घडतं त्याला रिक्रिएट करणं, सिम्युलेट करणं. फॉर एक्झाम्पल, आपण एवढे फ्लाईट्सने ट्रॅव्हल करतो. हे सगळे पायलट्स एका सिम्युलेटरवरती शिकतात. त्यांचं कॉकपिट फ्लाईट सिम्युलेटर असतो आणि त्याच्यावरती ते शिकतात, त्याच्यावरती परीक्षा देतात आणि पास झाले का मग खरे फ्लाईट चालवतात. इट इज अ सिमिलर कॉन्सेप्ट दॅट इवन हेल्थकेअरमध्ये पण आत्ता आपण ते करायला सुरू केलं आहे, की पुस्तकी ज्ञान घेऊन मुलं शिकतात, अभ्यास करतात, पास होतात. पण ॲक्च्युअल पेशंट्सवरती जेव्हा प्रोसिजर्स किंवा त्यांची केअर घ्यायची वेळ येते तेव्हा त्याच्यामध्ये अजून एक टप्पा असावा, तो म्हणजे मॅनिकिन्सवरती प्रॅक्टिस करणं. हे सगळे मॅनिकिन्सवरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसिजर्स करू शकतो खऱ्या पेशंटवरती करायच्या आधी, ज्यामुळे एक वेगळाच लेवल ऑफ कॉन्फिडन्स येतो की समजा काही हातून चुका झाल्या, शिकताना होतातच सगळ्यांच्या हातून, तर त्या चुका एका मॅनिकिनवर होतात. ओके, ज्यामुळे पेशंटला काही इजा होत नाही. डॉक्टर्सनासुद्धा जर आपण शिकताना कोणाला हार्म झालं तर त्याचा खूप त्रास होतो. म्हणजे असं वाटतं की अरे मला शिकण्यासाठी कोणाला तरी त्रास झाला, ह्याचं आम्हाला खूप त्रास होतो. सो त्यामुळे तो होत नाही. त्यामुळे पेशंट आणि डॉक्टर दोन्ही सेफ राहतात आणि शिकणंही अप्रॉप्रिएट वेळेत होतं. प्रेशर नसतं, टाईम प्रेशर नसतं की घाईघाईत करा, पेशंट वाट बघतो आहे किंवा कोणी वाट बघते. टाईम प्रेशर नसल्यामुळे शिकणंही व्यवस्थित होतं. मुलांचे प्रश्नही व्यवस्थित येतात की ह्या स्टेपला आपण ही स्टेप का करतो आहे, काय महत्त्वाचं आहे, तर ट्रेनर तिथे शिकवू शकतात. तो वेळ डेडिकेटेडली आपण घालवू शकतो. तेव्हा ते तयार होतात. कसं बोलायचं पेशंटशी, प्रोसिजर कसं करायचं, एक्सप्लेन कसं करायचं, आणि मग ते जातात आणि खऱ्या पेशंट्सवरती हे प्रोसिजर करतात आणि तो फीडबॅक फार छान येतो. ते म्हणतात आम्हाला कॉन्फिडन्स वाटतो, आम्हाला प्रोसिजर करताना आम्हाला कळतं काय करेक्ट आहे, काय इनकरेक्ट आहे, सो दॅट दे कॅन ऑलवेज परफॉर्म द प्रोसिजर इन अ करेक्ट मॅनर. मी कूपर हॉस्पिटल म्हणून मुंबईचं हॉस्पिटल आहे, तिथे मी जायचे ऑब्झर्वेशन करायला. तसं तर मी नवी मुंबईला होते, पण सॅटर्डे हाफ डे, संडे असला का वेळ होता आणि इच्छाही होती की अजून शिकावं, अजून ऑब्झर्व करावं. म्हणून मी कूपरमध्ये जाऊन सरळ तिथे जाऊन मी हेड ऑफ द डिपार्टमेंटना विचारायचे, सर मी अशी MBBSची स्टुडंट आहे, माझं कॉलेज लांब आहे, पण कूपर हॉस्पिटल माझ्या घराच्या जवळ आहे, अधूनमधून मी येऊ का शिकायला? ते म्हणाले एकदम आनंदाने तू ये, काही हरकत नाही. म्हणजे उलट छान शिकवायचे मला तिथले डॉक्टर्स, अतिशय सुंदर. म्हणजे मला लहान मुलीसारखं असं हे बघ, हा पेशंट बघ, हे तू कसं ओळखणार, कसं ट्रीट करणार, खूप छान शिकवलं. त्यात एक पर्टिक्युलर डॉक्टर आहेत ज्यांचा इफेक्ट माझ्यावरती फार प्रफाऊंड झाला, वॉज अ स्किन स्पेशलिस्ट. त्या बसायच्या आणि सगळे पेशंट्स त्यांना भेटायला यायचे आणि काही HIV पेशंट्स असायचे, डिफिकल्ट लाईफ असतं त्यांचं, ते यायचे. पण द वे शी वूड इंटरॅक्ट विथ द पेशंट्स विथ सो मच ऑफ काइंडनेस, सो मच ऑफ रिस्पेक्ट. ओके, आणि हसून अगदी म्हणजे आनंदाने त्यांच्याशी बोलायच्या. आणि त्यावेळेला मला असं झालं की डॉक्टरी ही फक्त औषधं देण्यापुरतं नाही आहे. इट इज मोर लाईक ट्रीटिंग अ पेशंट लाईक अ ह्युमन बीइंग, अ पर्सन whom we know and whom we care for. I think that just transformed me from a person who just wants to prescribe medicines to actually interacting with patients, interacting with their normal life, talking to them, listening to them. I think that was a transformation for me to become a doctor with a lot of care towards पेशंट्स. आणि आय थिंक आता ट्रेनिंगमध्ये सुद्धा तो मुद्दा मी अगदी अगत्याने म्हणजे आतत्याने शिकवते. म्हणजे इतकं की मला असं वाटतं की आपण नुसतं मेडिसिन पुरतं नाही. एक खूप छान सेईंग मी वाचलं होतं की द फिजिशियन्स प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी इज नॉट टू ओनली ट्रीट द पेशंट्स बट
टू टेल देम हाऊ टू लीड अ हेल्दी लाईफ. सो फक्त डिझीज पुरतं नव्हे तर ॲक्च्युली तुम्ही लाईफ कसं जगावं हेल्दी वे, प्रिव्हेन्शन, हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. आणि तो पेशंटशी बोलल्याशिवाय, त्यांना एक्सप्लेन केल्याशिवाय, कारण त्यांना मेडिसिनमधलं काहीच माहीत नाही, आपण शिकलो आहे ते, पण ते आपल्याकडे येत आहेत ॲज अन एक्सपर्ट. सो वी शूड गिव्ह दॅट प्रिव्हेन्शन की कसं करावं, त्याचं जास्त महत्त्व आहे. आणि म्हणून कम्युनिकेशन, म्हणून कनेक्टिंग विथ द पेशंट्स टू रिअली टेल देम की हे आपण फॉलो करून डिझीजला लांब ठेवू शकतो. आणि जर असेल तर येस, मग ट्रीटमेंट हा पुढचा भाग झाला. आम्ही सोलो हिरोज आहोत. म्हणजे डॉक्टर्स हे मेडिकल कॉलेजला जातात, नर्सेस हे नर्सिंग कॉलेजला जातात, टेक्निशियन्स टेक्निकल कॉलेजला जातात आणि इंडिव्हिज्युअली त्या कॉलेजमधनं पास होऊन बाहेर येतात आणि काम करायला सुरुवात करतात. सो काय होतं, आपण त्यांना सोलो हिरो म्हणतो, म्हणजे मला माझा सब्जेक्ट व्यवस्थित येतो. नर्सेस म्हणतात मला माझा सब्जेक्ट व्यवस्थित येतो. पण जेव्हा काम करतो पेशंटच्या अवतीभवती तर आपण एकत्र काम करतो. ओके, सो इट इज लाईक वी आर वर्किंग लाईक अ टीम. नाव इन हेल्थ केअर इफ वी आर वर्किंग लाईक अ टीम वी शूड ऑल्सो ट्रेन लाईक अ टीम. त्यामुळे वर्टिकल ट्रेनिंग्सच्या ऐवजी एक क्रॉस सेक्शनल ट्रेनिंग की एकत्र येऊन शिकायचं. सो आपल्या इथे डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन्स हे सगळे एकत्र येतात आणि एका ट्रेनिंगमध्ये एकत्र ट्रेनिंग घेतात. आणि त्यावेळेला तो जो एक बॉन्डिंग असतो, कोहेजिव्हनेस असतो की हा माझा पेशंट आहे, हा आमचा सगळ्यांचा पेशंट आहे आणि आम्ही सगळे मिळून या पेशंटची काळजी घेणार आहे, हे जे एक टीम बिल्डिंग असतं ते हेल्थकेअरमध्ये अतिशय जरुरी आहे. कारण सगळ्यांचा तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे जेव्हा पेशंटची काळजी घेतो. फक्त डॉक्टर्स नाही, पण नर्सेस, टेक्निशियन्स हे 24 तास त्यांच्या बाजूला असतात. त्यांच्या सपोर्टशिवाय डॉक्टर्स इफेक्टिव्ह ट्रीटमेंट देऊ शकत नाही. सो हेन्स माझा पूर्ण मोटो आणि एम, माय विजन टुवर्ड्स हेल्थकेअर इज नॉट ओनली ट्रेन इंडिव्हिज्युअल पीपल but to come together and build a very strong team, smallest of team to the biggest of department, but the teams are strong to take care of the patients. The reason why I've asked you this question is the feelings that you will have when you manage a critical incidents, okay, in your practice, in any field that you are, largely will, the emotions, if they go very high, cloud your judgment. It may help, it may cause you like a complete blank mind, and then suddenly you say, what am I going to do? So these are the things that happen, especially earlier in the career when the emotional control is yet to come. And we are all at a very younger phase of life also. So the experience, the maturity is yet to come. So these emotions are going to be a part of your clinical practice. The more you push them under the carpet, the more bigger they become and the more trouble you. Okay? So today we will learn a small mindfulness technique to help you. The first step is to how to overcome this emotional approach that may happen. The technique is 3 steps. 1, you name the emotion. Like I asked you now, you have to name that emotion. Can you tell me some names of emotions that you empathy, anger, any emotion, frustration, anxiety, joy, tiredness, sorrow, fear, I think confusion, fear, irritability, irritability. Fantastic, ना? Vocabulary अच्छा है.